संसारात काय मालकच शाना लागतो, खरं की नाही का? म्हणून विनंती आहे, काय लागत नाही दादा, फक्त आई बहिणींची कदर करायला शिकत जा. अरे काय तुम्हाला परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो दादा. पुरुषाला परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. बाईनं संसार जरी सामर्थ्यानं केला ना तरी तिला देव भेटतो, एवढी ताकद तिच्या संसारात. तुम्हाला भजनच करावी लागतात त्याच्याशिवाय देव नाही. तिनं नवरा सांभाळला तरी तिला देव भेटतो. तू काय म्हणे पतिव्रता तिची देवावरी. तुकोबारांना परमार्थ करावा लागला, जगाच्या मालकानं राखण केली. तुकोबाराच्या बायकोनं फक्त तुकोबाचा संसार सांभाळला तरी त्यानं जगाच्या मालकानं तिची राखण केली. केली का नाही? 2 बायका तुकोबाला, रखमान जिजा. लय हौसनं ऐकू नका, त्यांना काय हौसनं गेलं नाही. तसलं तुम्ही लय हौसनं ऐकता. 2 होत्या 2 होत्या. तेवढे अधिकारी होते ते. जावळीच्या खोरात विश्वंभर बाबांचं स्थानापन्न. 8 पिढ्या अगोदर विश्वंभर बाबाची पिढी आहे. ते काही देहूचे नव्हते. जावळीच्या खोऱ्यामध्ये भीमाशंकरच्या शेजारी त्यांचं गाव आहे. तिथून देहूला स्थानापन्न झाले आणि देहूत येऊन स्वतःचं सामर्थ्य निर्माण केलं. देहूचे सावकार झाले. अहो एवढे श्रीमंत होते, दुसरी बायको देताना सुद्धा विचार केला नाही सासरवाडीनं दुसरी कशी द्यायची. आपल्या पोराला पहिली देताना विचार करतात कशी द्यायची, ही गुणाचं नाही. म्हणजे तुकोबाराई किती गुणाचे असतील, दुसरी सुद्धा डोळे झाकून. सामर्थ्य ना दादा तेवढं. आणि कसं आहे ना दादा, परमार्थ आहे. 4 पुरुषार्थ साधावे, धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म टिकवा, मोक्ष चरणाशी आहे. अर्थ मिळवा, काम चरणाशी आहे. थोडं सोपं करून सांगते. पोरगा जर सरकारी नोकरीवाला असला ना, तो किती काळा भंगारण किती बी ढोला असू द्या, बायको गोरी नाजूक, पैसा बोलतोय ना भाई, आणि किती देखना पोरगा असू द्या, त्यानं स्वतःचं सामर्थ्य निर्माण नाही करू द्या, त्याला म्हणावंच लागतं होय म्हण की, होय म्हण की, होय. भिकाऱ्यासारखंच त्याच्या आयुष्य. स्वतःच कमवा, मिळवा. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. आपण गरीबाचं नाही आहेत रे. द्वारकेचा राजा आहे आपला बाप. पंढरीचा मालक म्हणजे साधा आहे का? सोन्याच्या सिंहासनावर बसतो, सोन्याचा मुकुट घालतो, साधा आहे का तो? कायम लक्षात ठेवा, तुम्ही पैसे कमवून नम्र राहिलात की लोक तुम्हाला मान देतात. आणि तुम्ही नाही पैसे कमवले नम्र असू द्या, ते म्हणणार काय करणार, गरिबी आहे, गुमानच खावं लागतंय. म्हणजे पैसे कमवून नम्र राहिलात तर तुम्ही सामर्थ्यवंत आहात. पैसे न कमवता नम्र राहिलात तुम्हाला कोण मान देणार आहे? माणसं म्हणतात पैसा माणसाला बदलतो. बिलकुल नाही. आई लक्ष्मी येते, बदलेल कशी माणसाला? लक्ष्मी माणसाला बदलत नाही. लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा जगासमोर आणल्याशिवाय राहत नाही. ही ताकद तिच्यात असते. तो माणूस मूळतः तसा असतो. पैसा आला की फक्त खरं रूप दाखवतो, गरिबीत ग बसतो. म्हणून पैसा येऊनही जे नम्र राहिले ते संतात. पृथ्वी तलावर आलेलं एक साधं व्यक्तिमत्व संतांना उपमा द्यायच्या सामर्थ्याचं ठरतं, तर काय अधिकार असेल त्या व्यक्तिमत्वाचा? जगाच्या मालकाचं सामर्थ्य असणारे संत, जिथे आम्ही विश्वासाने सांगतो देवते संत निमित्त त्या प्रतिमा, हा अधिकार ज्या संतांचा आहे, तुकोबाराय त्या संतांना आईची उपमा देतात. मी तुम्हाला आई मानतो, तुमचं कौतुक करण्यासाठी तुम्हाला आई म्हणतो. मग विचार करा, जन्म देणाऱ्या आईचं एवढं सामर्थ्य असेल तर जगत सांभाळणाऱ्या आईचं केवढं सामर्थ्य असेल. म्हणून या साळवन देवीच्या चरणाशी थाटलेल्या नामचंदनाचा गोड अट्टहास, अखंडनाम सप्ताह, त्यातला 6वा दिवस 6वी माळ, त्यानिमित्ताने कीर्तनरूपी सेवा, तुम्हा सर्व सद्भक्तांच्या साह्याने हा आईचा जागर सामर्थ्यवंत असणारी मंडळी आहेत तुम्ही. अगदी गोड. गेल्या वर्षी गतवर्षी माझं कीर्तन झालं तेव्हा फक्त मंडप होता, यावर्षी सभा मंडप आहे. हा मला लक्षात माझ्या. गतवर्षी पाऊस आला तर कदाचित चिंता वाटेल अशी अवस्था होती, पण आता काहीही झालं तरी साळवन आईच्या कृपेनं कीर्तनामध्ये भंगता निर्माण होणार नाही एवढं सामर्थ्य तिने या जागेला दिलं, आणि तिचीच ताकद आहे. आपण नाममात्र आहोत, करून घेणारे, करणारी तीच आहे. आई भवानी आहे, जग जननी आहे. ऊर्जा ती, कुंडलिनी शक्ती ती, अधिकारी ती, सुरुवात ती, शेवट ती, तिचा अधिकार तेवढा आहे आणि प्रेमळ आहे. मग तुकोबारांना आम्ही विचारलं, तुम्हाला जर देवाला म्हणायचंच होतं, संतांना म्हणायचं होतं, तुम्ही बाप म्हणायचं ना, तुम्ही संतांना आई का म्हणताय? तुकोबाराय सांगतात मला आई म्हणावं असं वाटतं, कारण आईच आहे, करी लाभावीनं, निस्वार्थी प्रेम करत ती, पण सांभाळते किती. आणि अपमानाचा बदला सन्मानानं घेता आला पाहिजे रे.
हे संतांकडनं शिकावं. पण तुम्हाला हे मान्यच करावं लागेल. ज्ञानेश्वरी जरी पदरात पडली असेल ना आपल्या, तरी त्याचं कारण मात्र मुक्ताई आहे. 5 वर्षाच्या मुक्ताई ज्ञानियांच्या ज्ञानाला सांगतात, ज्ञानदेवा मान्य तुम्हाला त्रास होतोय, पण ज्ञानदादा थोडासा विचार करा. विश्व रागे झाले वणी संत सुखे भावे पाणी. हे द्वेषानं भरलेलं जग आहे, हे मान्यच करावं लागणार आहे. पण यांचा द्वेष मिटवण्यासाठी तुमचा जन्म आहे. योगी पावन मनाचा सहाय अपराध जनाचा, कशाचा राग धरताय. माऊलींनी सांगावं, मुक्ता बोलायचं सोपं आहे ग, पण हातभर शुद्धीपत्रासाठी मायबापाला देहांत प्रायश्चित्त द्यायला लावलं. अगं याच लोकांनी जातीतनं बाहेर काढलं, तोंडावर दरवाजे बंद केली, तेवढं करूनही समाधान वाटलं नाही. अगं तुझं खापर सुद्धा याच गावानं दिलं नाही ग. मांडे भाजायचे तुला, सगळ्यांच्याकडे भीक मागितली, पण संन्यासाची पोरं म्हणून प्रत्येकानं डावललं. अगं तेवढं करून भागलं नाही, पायदळी अन्न तुडवलं. किती आणि किती मर्यादेपर्यंत सहन करायचं ग. बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते खोटं नाही. अगं लाथा मारल्या तरी तुझ्या मुखातून जर आशीर्वाद निघत असतील ना, तर अर्थात मी सुद्धा साष्टांग दंडवत करतो तुझ्या सामर्थ्याला, जर एवढी कृपा तुझ्या हृदयात साठवलेली असेल. करा ना विचार. संतांच्या बाबतीतही हेच आहे. ज्या लोकांनी पायदळी अन्न तोडवलं, ज्या लोकांनी जातीच्या बाहेर काढलं, माऊली त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी सांगतात. करा ना विचार कधीतरी. काय सामर्थ्य दिलं हो संतांनी. ज्या तुकोबांचा गाथा बुडवला, त्या तुकोबानं त्यांच्याच गावातले शेतकऱ्यांची कर्जपत्र बुडवली. किती करावं. करा ना विचार. ज्या नाथबाबांचा शांतीब्रह्म भंग करण्यासाठी ज्या पैठणच्या लोकांनी प्रयत्न केला, त्याच पैठणला तीर्थक्षेत्र सामर्थ्य नाथबाबांनीच दिलं. अहो काहीही झालं तरी आव कृपा करत कधीच नाही. एखाद्या वेळेस चुकलं मागलं तरी सोडून देते, आव कृपा करत नाही. डोक्यातलं काढून टाका. माय कधीच आव कृपा करत नाही. साधी माय करत नाही. जगाची माय कशी करेल. पुंडलिकानं मायबापाच्या कमरेत लात घातली, मायबाप दारात पडले, बापाला वाईट वाटलं. शेवटी बाप तो जरा निष्ठुर असतो. आईला सहज म्हणला, बायकोला म्हणला, का ग रक्ताचं दूध करून पाजलंस, याला प्रत्येक मांदिराची पायरी याच्यासाठी जिजवलीस, याच्या सुखासाठी स्वतःचं सुख त्यागलंस. एवढं करूनही त्याला काही वाटत नाही. प्रेमाच्या पोटापोटी, त्या बायकोच्या स्वार्थापोटी तुझ्या कमरेत लात घातली. काय म्हणायचं ग तुला. आई म्हणली, जाऊ द्या ना हो, आपलीच जीवन आपलेच दात. दातानं जीभ चावली म्हणून कुठं जीभ कापतात का. अहो लहानपणी पोरग मांडीवर घ्यायचं तेव्हा लाता मारायचं, तेव्हा काही फेकलं वय, आता मारल्या म्हणून कुठं सोडायचं असतं का. त्या 5 वर्षाच्या मुक्ताईनं ज्ञानदादाला सांगितलं. अधिकार काय त्या ज्ञानदेवांचा. त्या ज्ञानोबाऱ्यांना मुक्ताई आदिशक्ती मुक्ताई सांगतात. दादा खरंय तुमचं, पण थोडासा विचार करा. या लोकांच्या वागण्याचा तुम्हाला एवढा त्रास होतोय, तर या लोकांच्या वागण्याचा त्यांच्या आत असणाऱ्या परमेश्वराला किती त्रास होत असेल. त्या परमेश्वरासाठी ती ताटी ताकद असतं ना आदिशक्तीत. माय तुमच्यात खूप ताकद आहे ग. आई म्हणून, बहीण म्हणून खूप ताकद आहे. खूप लय गोड आहे ग माय. तुम्ही लय गोड आहे. आई शपथ लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना, लय गोड आहे ग तुम्ही. काही खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. या बोलतात त्याचं कारणच दादा तुम्ही. काही लागत नाही रे बायकोला. नवऱ्याचं प्रेम भेटलं की बाई सगळं सहन करते. खरं नाही ग माय. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावनं बोलावं, नंदनं हिनवावं, अख्ख्या जगानं त्रास द्यावा, अख्ख्या विश्वानं नाव ठेवावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा चांगला पाहिजे. खरं नाही ग माय. माय खरं नाही. अगं माय माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं येईल मला अक्कल एक्सपिरियन्स न सांगा ग माय. खरं नाही ग माय. कोण चांगलं पाहिजे ग आयुष्यात. मी कशाला म्हणू ग माय. माझे ज्ञानोबा राय म्हणतात, जरी सख्याचा जिवाळा बायसा सर्वा. जरी सख्याचा जिवाळा बायसा सर्वासच आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व हुनी, शहाणा तो धनी घेतो याचा सर्वासच आहे. तुकोबाने परमार्थातला सांगितला, मी संसारातला जोडला. त्याला काय असतंय. प्रत्येक संत जागीरदार आहेत. तुकोबा राय सावकार आहेत. 25 बैलगाड्या कर्जपत्रांच्या पाण्यात बुडवल्या. 1-2 नाही. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी घाण होत्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबा राय. तो वारकरी संप्रदायाची जागीरदारी होती. गरीब नव्हतं ते, पण तुकोबारांच्या बायकाही गरीबाच्या नव्हत्या. पहिली प्रथम बायको रखमा, तीही सावकाराचीच. आणि द्वितीय बायको आवली, जिजाऊ नाव तिचं, ती सुद्धा सावकाराचीच. पुण्याचं सासर तुकोबारायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. साधी जागीरदार नव्हती.
3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा, आणि तुमच्या वाडीत नव्हता, पुण्यात होता. जागेला किंमत आहे ना. पुण्यात 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. 1425 माणसं एका टायमिंगला हाताखाली असायची. असल्या जागीरदार बापाची पोरगी एका लुगड्यावर संसार करीत होती. तुकोबानं सगळं इंद्रायणी बुडवलं माय. एक लुगडा आवलीला, एक आवलींची जाऊ एकच बरं का, आवलीला म्हणायची तिला. लोक म्हणतात फटकळ आहे, पण तिच्यासारखी बायको नाही माय. अगं तुकोबाला भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खाल्ली नाही. एका लुगड्यावर संसार केला तुकोबानं, एका धोत्रावरच केला. धोत्र फाटलं तुकोबायचं 3 गाठी मारायची, खालनं 2 पळसाची पानं लावायची. अगं किती किती दानाची भूमिका. संत कोणाला म्हणतात, माय कोणाला म्हणतात विचार करा. अहो कणगीत आंघोळ करायची तुकोबाची बायको आवली. कणिक कळती ना आपली, धान्य ठेवायची, त्या कणगीत आंघोळ करायची. का तर घर एवढं मोठं नव्हतं माय, बाथरूम बांधावी एवढी ऐपत नव्हती. पहिल्या आंघोळी शिळेवर केल्या जायच्या दगडाच्या. पुरुषांना कराव्या, बायका घरी एवढं चांगलं नाही, सगळ्या घराला इकडून तिकडून ये जा पडलेली. त्या कणगीत आंघोळ करायची ती आवली. आणि त्या कणगीत आंघोळ करताना तेवढंच एक लुगडं आंघोळ हुस्तर वाळू घालायची कणगीवर, पुन्हा तीच नेसायची. लुगडं म्हणजे 9 वार असतं ते लुगडं, आणि 6 वार असती ती साडी. पहिली 9 वार घातली जायची. आता 6 वार भागत आहे, पहिली 9 वार होती.